आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। पण राज्य सरकारच्या वतीनं 31,628 कोटी रुपयांचं पॅकेज हे आपण या ठिकाणी देतो आहोत की ज्या माध्यमातून 31,628 कोटी एवढं पॅकेज म्हणजे जवळपास 32,000 पर्यंत हे पॅकेज चाललेलं आहे। अशा 32,000 कोटी पर्यंत आता चाललेल्या एका मोठ्या बातमीनुसार शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी सध्या समोर आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, पंतप्रधान पीक विमा योजनेतील रखडलेले दावे अखेर मंजूर झाले आहेत। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आता शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी सध्या समोर आली आहे। कारण शेतकरी बांधवांनो, आता येत्या 2 ते 3 तासामध्ये या 18 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना म्हणजे पात्र शेतकऱ्यांना आज 14 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप या ठिकाणी होणार आहे। तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम जमा व्हायला सुरुवात या ठिकाणी होत आहे। शेतकरी बांधवांनो, ही 100% बातमी खरी आहे। इतर कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका। बघा या ठिकाणी आज ही बातमी अक्षरशः पेपरला आलेली आहे की आज तुमच्या खात्यात जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जवळपास 1200 कोटी रुपये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा या ठिकाणी केले जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, यामध्ये अपात्र जिल्हे ठरवण्यात आले, अपात्र शेतकरी देखील ठरवण्यात आले आहेत। नेमकं कोणते शेतकरी पात्र आहेत, नेमकं कोणते शेतकरी यामध्ये अपात्र आहेत, हे सर्व सविस्तर आपण अगदी एका मिनिटामध्ये बघून घेणार आहोत। त्यामुळे या ठिकाणी नेमकं कोणत्या 14 पात्र जिल्ह्यामध्ये आज येत्या 2 ते 3 तासामध्ये हा पीक विमा जमा होणार आहे ते सुद्धा नेमकं या ठिकाणी अगदी एका मिनिटामध्ये जिल्हे बघून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुमचं कोणतंही नुकसान या ठिकाणी होणार नाहीये। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी बघू शकता 14 जिल्ह्यामध्ये म्हणजे या 14 जिल्ह्यामध्ये आजपासून पीक विमा वाटपाचे आदेश या ठिकाणी थोड्याच वेळात या 14 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे सुमारे 15,000 रुपये या ठिकाणी जमा होण्याची माहिती कृषी विभागाने स्वतः कृषी विभागाने जाहीर केली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मित्रांनो, यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंतचा अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालं होतं अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे या ठिकाणी आज शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। त्यामुळे आता तुम्हाला कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। ही बातमी अक्षरशः पेपरला आलेली आहे आणि 100% खरे। शेतकरी बांधवांनो, नेमके कोणत्या त्या 14 जिल्ह्यामध्ये आज या पीक विम्याच्या पैशाचे वाटप होणार आहे, वितरण होणार आहे ते पाहून जा। त्यामुळे या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या, जेणेकरून ह्या 35,000 रुपयापर्यंत पीक विमा मिळणे तुम्हाला शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता या ठिकाणी 35,000 रुपयापर्यंत पीक विमा या ठिकाणी मिळू शकतो। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल की एवढी रक्कम कशी काय सरकार शेतकऱ्याला देईल, मिळणार या ठिकाणी शेतकऱ्याला कशी काय मिळेल, तर त्याचं कारण देखील सरकारने या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। ते म्हणजे शेतकरी बांधवांनो, 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, या मागील 3 ते 4 वर्षाचा जो काही पीक विमा केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिला नव्हता तो आता आज या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या 2 ते 3 तासामध्ये वाटप होणार आहे आणि राहिलेले या ठिकाणी टप्प्याटप्प्याने असे वाटप या ठिकाणी करणार आहे। त्यामुळे नेमकं ते कोणते 14 जिल्हे आहेत हे पाहणंही तितकं महत्त्वाचं ठरेल। त्यासोबतच शेतकरी बांधवांनो, यामध्ये नेमके कोणते शेतकरी काढून टाकलेले म्हणजे कोणते शेतकरी यामध्ये अपात्र ठरवलेले आहेत ते सुद्धा या ठिकाणी पाहणं महत्त्वाचं आहे। त्यानंतर पात्र शेतकरी पाहणंही तितकंच महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो, त्यामुळे शेतकरी वर्ग सरकारवर अगोदर नाराज होता, पण आता सर्व शेतकरी खुश करण्यासाठी पीक विमा वाटप या ठिकाणी आजपासून सुरू होत आहे। शेतकरी बांधवांनो, यामध्ये कुठलीही अफवा किंवा या ठिकाणी खोटी माहिती या ठिकाणी आलेली नाही। 100% खरी ही बातमी आजची आहे। त्यामुळे 14 जिल्हे पाहणंही तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो, आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती स्वतः कृषी विभागाने या ठिकाणी दिली आहे। तुम्ही आत्ताच या ठिकाणी व्हिडिओच्या सुरुवातीला आज बघितलं की आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर आज पीक विमा सोडल्याचं सांगितलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नेमक्या ते 32 लाख शेतकरी म्हणजे पात्र शेतकरी नेमके कोणते आहेत, अपात्र शेतकरी नेमके कोणते आहेत हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका। कारण अपात्र शेतकरी
शेतकऱ्यांची सविस्तर मोठी यादी या ठिकाणी शेतकऱ्यांनी सरकारने जाहीर केलेली आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांनो पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावर या ठिकाणी आत्ताच या ठिकाणी येणार आहे। नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र या ठिकाणी ठरवलं आहे सरकारनं, त्याची सविस्तर यादी आपण या ठिकाणी लगेच एका मिनिटामध्ये बघून घेणार आहोत। त्यानंतर 14 जिल्ह्यांची यादीसुद्धा बघणार आहोत, ज्या जिल्ह्यामध्ये आज या ठिकाणी पीक विम्याचे वाटप या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी आज या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा जाहीर होत आहे आणि उद्या काही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, काही ना उद्या काही जिल्ह्यांची या ठिकाणी यादी समोर येणार आहे। उद्याही 14 जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने असा पीक विमा तुमच्या मोबाईलवर बँक खात्यामध्ये सोडल्या जाणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो आजची ही बातमी शेतकऱ्यांसाठी खुशखबर ठरणार आहे, कारण या ठिकाणी या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटपाला आदेश हे सरकारने दिले आहेत। शेतकरी बांधवांनो नुकसानीनुसार मोठ्या प्रमाणात लाभ हा शेतकऱ्यांना होणार आहे। शेतकरी बांधवांना या ठिकाणी लिहिलेलं आहे हा पीक विमा आता सरकारने मंजूर केला आहे। तसेच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान जास्त झालं आहे त्यांना खूप मोठा लाभ या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी आज या ठिकाणी खुश होणार आहे। आता थोड्याच वेळात तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यात वेगवेगळ्या पद्धतीचा पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकरी बांधवांनो ही बातमी अक्षरशः या ठिकाणी पेपरला आज आलेली आहे की शेतकऱ्यांना या ठिकाणी आज येत्या 2 ते 3 तासामध्ये पीक विमा या 14 जिल्ह्यामध्येच वाटप या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे नेमके ते 14 जिल्हे कोणते आहेत हे पाहणंही महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे। शेतकरी बांधवांनो काल काही जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झाले, म्हणजे 5 ते 6 जिल्ह्यामध्ये काल या ठिकाणी वाटप झालेले आहे पीक विम्याचे। त्यामुळे नेमकं तुमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा वाटप झाले का? तर तुमच्या जिल्ह्यामध्ये वाटप झाले असेल शेतकरी बांधवांनो तर त्या जिल्ह्याचं नाव आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये लिहायचं आहे, जेणेकरून बाकीच्या शेतकऱ्यांना सुद्धा समजेल की पीक विमा या ठिकाणी वाटला जातोय। ज्यांना पीक विमा मिळाला आहे त्यांनी कमेंट करायची की आम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळालेला आहे, आणि ज्यांना आतापर्यंतही म्हणजे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंतही पीक विमा मिळालेला नाही त्यांनी सुद्धा आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे। त्यासाठी आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायचं आहे। मुख्यमंत्र्यांचे सविस्तर असे आदेश या ठिकाणी आलेले आहे शेतकरी बांधवांनो। त्यामुळे 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करण्याचे आदेश स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला दिलेत। आता बघा 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वेळातच पीक विमा या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। कृषी विभागानं सांगितलं आहे शेतकरी बांधवांनो की आज काही शेतकऱ्यांना 15,000 रुपयाचा पीक विमा या ठिकाणी येणार आहे। त्यामुळे कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। बैल बघू शकता 90% शेतकऱ्यांना हा पीक विमा वाटला जाणार आहे। फक्त बाकीचे राहिलेले 10% शेतकरी हे यादीमध्ये अपात्र ठरवले गेले आहे। त्याची यादी अपात्रतेची यादीसुद्धा आपण लगेच एका मिनिटामध्ये या ठिकाणी बघून घेणार आहोत, आणि नेमकं कोणते शेतकरी यामध्ये पात्र ठरणार आहे ते सुद्धा अगदी एका मिनिटामध्ये या ठिकाणी पाहून घेणार आहोत। आणि या ठिकाणी जिल्हे सुद्धा बघून घेणार आहोत की नेमके ते कोणते जिल्हे आहेत 14 ज्या जिल्ह्यामध्ये आज 2 ते 3 तासामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो 30,000 रुपयापर्यंत पीक विम्याचे पैसे या ठिकाणी वाटले जाणार आहे। जर तुमचा 2022 पासून पीक विमा थकीत असेल, तुम्हाला पीक विमा मिळाला नसेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणती काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण तुम्हाला 30,000 रुपयापर्यंत देखील पीक विमा मिळू शकतो। शेतकरी बांधवांनो 2022 पर्यंतच्या 2022 पासून तर 2025च्या मे महिन्यापर्यंतचे सर्व रखडलेले दावे या ठिकाणी मंजूर झाले आहेत। तुम्ही आता सुरुवातीलाच बघितलं की मे महिन्यापर्यंतचं सर्व तुम्हाला या ठिकाणी पैसे 30,000 रुपयापर्यंत मिळतील। काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर काल 52,000 रुपये, 49,000 रुपये, 50,000 रुपये, 48,000 रुपये 5 ते 6 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळालेले आहे। त्यामुळे मी सांगतोय शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांना काल परवा या ठिकाणी पैसे आले, ज्या 5 ते 6 जिल्ह्यामध्ये पैसे आले त्यांनी त्यांच्या जिल्ह्याचं नाव कमेंट करून नक्की कळवायचं आहे। आणि ज्यांना शेतकरी बांधवांनो ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत 1 रुपया सुद्धा या ठिकाणी मिळालेला नाही त्यांनी सुद्धा आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंट करायचं आहे। त्यामुळे आम्ही या ठिकाणी बघणार आहोत आणि इतर शेतकऱ्यांना या ठिकाणी कळेल की नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे या ठिकाणी आलेले नाही, नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे वाटप झाले नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो कमेंट नक्की करा, आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। शेतकरी बांधवांनो एकूण 36 जिल्ह्यांपैकी या 14 जिल्ह्यांसाठी ही घोषणा आज या ठिकाणी करण्यात आली आहे। आता फक्त या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात येत असल्याची सरकारने जाहीर केलं आहे। शेतकरी बांधवांनो
आपल्या जिल्ह्यामध्ये म्हणजे आपल्या राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप झाले आहे. शेतकऱ्यांना असं वाटत होतं की पीक विमा 10,000 येईल, 15,000 येईल, परंतु केंद्र सरकारकडून 2022, 2023, 2024 असा 3 ते 4 वर्षाचा पीक विमा एकदम खात्यावर 48, 49, 50,000 रुपयापर्यंत या ठिकाणी जमा होत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आजचा हा दिवस शेतकऱ्यांसाठी काही दिवाळीपेक्षाही कमी नाही, कारण इतके पैसे आज या ठिकाणी 2 ते 3 तासामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नेमके ते कोणती 14 जिल्हे आहेत हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे. शेतकरी बांधवांसाठी या 35 पिकांसाठी 2022, 2024, 2025 या ठिकाणी 3 ते 4 वर्षाचा तुमच्या शेती पिकाचा 2022 असेल, 2023 असेल, 2024मध्ये बाजरी पिकाचं नुकसान झालं असेल तर त्याचा पीक विमा या ठिकाणी आता शेतकरी बांधवांना मंजूर झाला आहे. म्हणजे या 14 जिल्ह्यामध्ये आज पैशाचे वाटप होणार आहे. त्यानंतर ज्वारी असेल, तूर असेल, उडीद असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, केळी असेल, आंबे असेल, मूग असेल, मटकी असेल, शेंगा असेल, अशा सर्व पिकांसाठी सरकारने एक यादी या ठिकाणी जाहीर केली आहे. सरकारनं या ठिकाणी जवळपास 35 पिकांची नोंद शेतकरी बांधवांनो या ठिकाणी बघा पीक विमा योजनेमध्ये आढळली आहे. त्यामुळं आता कुठली काळजी किंवा चिंता या ठिकाणी करण्याची गरज नाही. सर्वाधिक लाभ म्हणजे 35 पिकामध्ये कांदा असेल, सोयाबीन असेल, बाजरी असेल, शेतकरी बांधवांनो सर्वाधिक लाभ मिळालेली पिके या ठिकाणी लक्षपूर्वक आहे का. त्यानंतर आपण जिल्ह्यांची नावे लगेच बघून घेणार आहोत. नेमके ते कोणते 14 जिल्हे आहेत ते सविस्तर या ठिकाणी बघणार आहोत. त्यामुळे बाजरी असेल, ज्वारी असेल, तूर असेल, मटकी असेल, कापूस असेल, या पिकांना सर्वाधिक पीक विमा या ठिकाणी मंजूर केल्या गेले असल्यास सांगितलं जात आहे. त्यानंतर कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान या ठिकाणी यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सुमारे पीक विमा जमा करण्यात येत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी बांधवांनो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये किती वाजता पैसे या ठिकाणी येणार आहे, तुम्ही पात्र शेतकरी आहात की नाही, का तुम्ही अपात्र शेतकरी आहात आणि नेमकं कोणकोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतो हे तुम्हाला लगेच समजेल. नेमके ते 14 जिल्हे कोणत्याही शेतकरी बांधवांनो ते अगदी एका मिनिटामध्ये आपण या ठिकाणी बघून घेणार आहोत. त्यामुळे पीक विम्याचे वाटपाचे आदेश स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडावा असे आदेश या ठिकाणी दिलेले आहेत. शेतकरी बांधवांनो, जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी सोडण्यात येत आहे. या ठिकाणी शेतकरी बांधवांनो तुम्ही बघू शकता काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आज या 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना पीक विम्याचे वाटप करा असे कृषी विभागाकडून आदेश आले आहेत. शेतकरी बांधवांनो, नेमके ते कोणते 6 जिल्हे आहेत ज्या शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा भेटलेला आहे त्यांनी कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून राहिलेल्या शेतकऱ्यांना समजेल की आमच्यासुद्धा जिल्ह्यामध्ये पीक विमा येईल बा, की आला आहे, पीक विमा वाटप सुरू आहे असे समजणार आहे. आणि ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत हे पीक विमा वाटप झाला नाही त्या शेतकऱ्यांना आपापल्या जिल्ह्यांचं नाव आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये नाव कमेंटमध्ये टाईप करायचं आहे, जेणेकरून राहिलेल्या शेतकऱ्यांना समजेल की नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आले आहेत, नेमकं कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आतापर्यंतही अद्याप आलेले नाही. नेमकं शेतकरी बांधवांनो कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतो हे तर आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी शेतकऱ्यांना नेमकं कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र ठरवले जाणार आहे, म्हणजे शेतकरी बांधवांनो अपात्र नेमके कोणते शेतकरी या ठिकाणी ठरवले जाणार आहे याची यादीसुद्धा अगदी 2 मिनिटात सांगणार आहे. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आहे की सर्वच बँकांमध्ये हा पीक विमा जमा होणार नाही शेतकरी बांधवांनो, कारण मागच्या वेळी जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला नव्हता आणि तो सरकारला परत गेला होता. त्यामुळे सरकारनं अशा 12 बँका या ठिकाणी निवडलेल्या आहेत ज्या बँकांमध्ये कुठल्याही योजनांचे पैसे सहजरित्या येत असतात आणि कुठलीही त्रुटी किंवा काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज पडत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो त्या नेमक्या कोणत्या 12 बँका आहेत हे पाहणंही तितकं महत्त्वाचं ठरणार आहे. आज शेतकऱ्यांना या ठिकाणी 12 बँका दिलेल्या आहेत, ज्या या बँकेमध्ये या 12 बँकामध्ये शेतकरी बांधवांनो तुमचं खातं असेल तर तुम्हाला कुठली काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. पण या 12 बँका व्यतिरिक्त तुम्ही इतर बँकेचं खातं उघडलं असेल तर तुम्हाला काळजी करण्याची चिंता करण्याची गरज आहे, कारण शेतकरी बांधवांनो तुम्ही त्वरित या 12 बँकेतील एखाद्या बँकेचं खातं लगेच खोलून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण नेमके ते कोणते 14 जिल्हे आहेत जे जिल्ह्यामध्ये आज पीक विमा वाटप होतो ते अगदी एका मिनिटामध्ये बघून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी बांधवांनो.
त्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी होत होतं. म्हणून आता सरकारने पीक विमा सोडण्यासाठी फक्त या 12 बँका निवडल्या आहेत. ज्या 12 बँकांमध्ये जर तुमचं खातं असेल तरच तुम्हाला पीक विमा जमा होणार आहे. बघा या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. सरकारने फक्त या 12 बँकांनाच प्राधान्य दिलं आहे, कारण पीक विमा केंद्र सरकारकडून सोडला जातो. जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकेमध्ये खातं उघडलं असेल, तुमचं खातं इतर बँकेमध्ये असेल, तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना काही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. यामध्ये पीक विमा लवकर जमा होत नाही आणि जमा झाला तरी रिटर्न चालल्या जातो सरकारला. त्यामुळं तुम्ही लक्ष देऊन बघा नेमकं कोणत्या बँकांमध्ये हा पीक विमा सोडला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, आज उद्या आणि परवा असं 3 टप्प्यामध्ये पीक विमा तुमच्या खात्यावर सोडला जाणार असल्याची मोठी माहिती समोर या ठिकाणी आलेली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नेमक्या सरकारनं कोणत्या त्या 12 बँका सांगितल्या आहे त्या लक्षपूर्वक आहे का. त्यानंतर आपण जिल्ह्यांची नावेसुद्धा या ठिकाणी बघून घेणार आहोत. नेमकं कोणते शेतकरी अपात्र आहेत, पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा या ठिकाणी बघून घेणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, पीक विम्यासाठी निवडलेल्या 12 बँका, यामध्ये पहिली जी बँक आहे ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक. त्यानंतर आहे शेतकरी बांधवांनो ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पोस्ट ऑफिस बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया. या ठिकाणी शेतकरी बांधवांनो कॅनरा बँक आहे, बँक ऑफ बडोदा आहे. जवळपास 14 ते 15 हजार शेतकरी यामधून बाहेर पडणार आहे. शेतकरी बांधवांनो, काही शेतकरी काही महिन्यापूर्वीच या ठिकाणी अशी शाळा झाली होती पीक विम्याची, की काही शेतकऱ्यांना पीक विमा आला पण त्यांच्या खात्यातून तो परत गेला होता. त्यामुळे या 12 बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर लगेच, नसेल तर उघडून घ्या. असेल तर काळजी किंवा चिंता करण्याची गरज तुम्हाला नाही आहे. ज्या शेतकऱ्यांनी अपात्रतेची कारणे या ठिकाणी सरकारनं सांगितलेलं आहे, शेतकरी बांधवांनो, या 14 जिल्ह्यांची यादीसुद्धा आपण लगेच या ठिकाणी बघून घेत आहोत. ज्या शेतकऱ्यांनी गायरान जमीन, रस्त्यालगत जमीन, कॅनलच्या बाजूला जमीन, सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेतला आहे, त्यांनी कुठली काळजी किंवा चिंता करण्याची या ठिकाणी गरज नाही शेतकरी बांधवांनो, कारण या ठिकाणी त्यांना पीक विमा सोडला जाणार नाही आहे. तुमचा जिल्हा यात आहे का ते सविस्तर बघायचं आहे. आज उद्या आणि परवा अशा 3 टप्प्यामध्ये, म्हणजे अशा 3 दिवसाच्या आतमध्ये पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत ही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण आता जिल्ह्यांची नावे वाचत आहोत, ती लक्षपूर्वक ऐकून घ्या. पहिला जिल्हा येतो म्हणजे अकोला, त्यानंतर नांदेड असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, लातूर असेल, बीड असेल, बुलढाणा असेल, सांगली असेल, सोलापूर असेल, कोल्हापूर असेल, सातारा असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल. या 14 जिल्ह्यामध्ये शेतकरी बांधवांनो आज पीक विमा वाटप होणार आहे. त्यानंतर उरलेले जिल्हे या ठिकाणी दुसऱ्या यादीमध्ये सरकार या ठिकाणी यादी जाहीर करणार आहे. ती सर्वात पहिले यादी आपल्या चॅनलवर बघायला मिळेल. त्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. हा व्हिडिओ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत ही व्हिडिओला लाईक केलं नसेल शेतकरी बांधवांनो तर लाईक करून घ्या.